रेल्वेने 3.25 तासात पोहोचा पुण्यात. सोलापूरहून पुणे, मुंबई तसेच चेन्नई, हैदराबाद दरम्यान रेल्वे गाड्या आता सुसाट धावू लागल्या आहेत. या मार्गावर सोमवार दिनांक 6 पासून प्रवासी गाड्या ताशी कमाल 130 किलोमीटर वेगाने धावण्यास सुरुवात झाली आहे. या मार्गावर वाढलेल्या वेगाने सोलापूरहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पुण्यात अवघ्या 3.25 तासात पोहोचणे शक्य झाले आहे. यामुळे सोलापूरकरांचा प्रवास सुसाट झाला आहे. सोलापूर शहराची लोकसंख्या 12 लाख आणि सुरक्षेसाठी अवघे 2688 सीसीटीव्ही. मुख्य चौकांमध्ये नाहीत सीसीटीव्ही. महापालिकेने बसविले फक्त 331 कॅमेरे. चोरी, घरफोडी किंवा अन्य गुन्हे घडू नयेत किंवा घडल्यावर आरोपींपर्यंत काही तासात पोहोचण्यासाठी सीसीटीव्हींची आवश्यकता असते. मात्र सोलापूर शहराची सुरक्षा अवघ्या 2688 सीसीटीव्हींवर असल्याची वस्तुस्थिती पोलिसांकडील आकडेवारीतून समोर आली आहे. शहराच्या हद्दवाढ भागात व महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्हीज नाहीत किंवा अत्यल्प प्रमाणात असल्याचंही त्या माहितीवरून दिसून आलं. याकडे प्रशासन कधी लक्ष देते हे मात्र पाहावे लागेल. भाविकांशी उद्धट वर्तन करणाऱ्या रक्षक सिक्युरिटी कंपनीचा ठेका केला रद्द. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरला आवश्यकतेनुसार आउटसोर्सिंग पद्धतीने कुशल, अर्धकुशल व अकुशल कर्मचारी पुरवण्याचे काम रक्षक सिक्युरिटी सर्व्हिसेस अँड सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे ही कंपनी करत होती. मात्र त्यांच्याकडून भाविकांना मारहाण करणे, उद्धट बोलणे, करारनाम्यातील अटी व शर्तींचे पालन न करणे असे प्रकार घडत असल्याने त्यांचा ठेका रद्द करण्यात आला आहे. धाराशिव जिल्ह्यात बिबट मानवी संघर्ष उफाळला. बालाघाटचा डोंगर, दर्याखोऱ्यांचा परिसर, तलावांमुळे पाण्याची मुबलक उपलब्धता, खाद्यासाठी उपलब्ध शिकार, जिल्ह्यात वाढत असलेले उसाचे क्षेत्र, शेतीपूरक जोडव्यवसाय म्हणून वाढलेले पशुधन, पश्चिम महाराष्ट्रातील लगतच्या इतर जिल्ह्यात वाढलेली बिबट्यांची संख्या आदी कारणांमुळे बिबट्यांचा धाराशिव जिल्ह्यातील वावर वाढला असून त्यातूनच बिबट मानवी संघर्षाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात सध्या लाडकी बहीण योजनेची प्रचंड चर्चा आहे. या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले जातात. याच योजनेचा आता पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टात उल्लेख झाला आहे. खरं तर सुप्रीम कोर्टाने या योजनेवरून सरकारला चांगलंच फटकारलं आहे. जे लोक काहीच करत नाहीत त्यांना द्यायला सरकारकडे पैसा आहे, पण जेव्हा न्यायाधीशांच्या पगाराचा प्रश्न येतो तेव्हा ते आर्थिक संकटाचे कारण पुढे करतात, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने सरकारवर ताशेरे ओढले. 1 एप्रिल पासून सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय. मंत्रालयात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. 1 एप्रिल 2025 पासून राज्यातील सगळ्या वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच शासनाच्या प्रचलित सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण 2014 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. यासोबत महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीत सुधारणा करण्याचाही निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळे आता ज्या वाहनांवर फास्टॅग नाही अशांना आता त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी इलेक्ट्रिक बस प्रकल्प तोट्यात असल्याचा धक्कादायक दावा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. इलेक्ट्रिक बस प्रकल्पात एसटीचे सरासरी 1 किलोमीटर मागे 20 रुपये इतके नुकसान होत असून सध्या या प्रकल्पाअंतर्गत एकूण 168 बस सुरू आहेत. नामांकित आयटी कंपनीमध्ये एका तरुणीवर धारदार कोयत्याने हल्ला केला. या तरुणीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पुण्यात खळबळ उडाली आहे. हत्या करण्यात आलेल्या तरुणीचं नाव शुभदा कोदारे, 28 वर्षे असल्याचं समोर आलं आहे. शुभदा हिचा तिच्या सहकार्यासोबत पैशांवरून वाद झाला होता. यातूनच शुभदा ऑफिस सुटल्यानंतर पार्किंग मधून गाडी काढण्यासाठी गेली असता तिच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. यानंतर शुभदाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अतिरिक्त रक्तस्राव झाल्याने शुभदाचा मृत्यू झाला. मंगळवेढ्यासह या गावात येणार पाणलोट यात्रा. गावोगावी चळवळ राबविण्यासाठी प्रयत्न सुरू. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डुवाडी, माढा, मंगळवेढा तसेच सांगोला या 4 तालुक्यात लवकरच पाणलोट यात्रा सुरू होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. जागरण गोंधळाचा कार्यक्रम करून परतताना तरुणावर काळाचा घाला, 2 जखमी. जागरण गोंधळाचा कार्यक्रम करून परत येताना झालेल्या अपघातात पांडे येथील युवक जागीच ठार झाला तर 2 जण जखमी झाले.
ही घटना दिनांक 7 रोजी सकाळी घडली। विशाल राघव कोल्हे वय 23 असे मृत तरुणाचे नाव आहे। गणेश नेतेकर वय 20 व सिद्धार्थ विकास भोसले वय 19 अशी जखमी तरुणांची नावे आहेत।